नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर दादा गटानं जल्लोष केला आहे। निवडणूक आयोगाने निर्णयानंतर दादा गटानं जल्लोष केलाय। ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आलाय। जल्लोष सुरू असताना अजित पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। नाशिकमध्ये दादा गटाचा जल्लोष पाहायला मिळतोय। ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता सर्वच ठिकाणी दादा गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। राष्ट्रीय निवडणूक आयोगाने निकाल घेऊन आम्हाला या ठिकाणी हे पक्ष चिन्ह आणि घड्याळ बहाल केलेले आहे। त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे पण आभार मानतो। आणि शेवटी ही भूमिका घेत असताना राज्याचा विकास शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर निधी लागतो। आणि आपण बघितलं असेल की आजपर्यंत अजितदादा पवार साहेब ज्या पद्धतीने तडफेने या राज्याच्या विकासासाठी सकाळी 5 वाजेपासून काम करत असतात, तर त्याला आता बळकटी मिळाल्या। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे बळकटी मिळालेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूया। नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांच्याकडून जल्लोष करण्यात येत आहे। एकमेकांना पेढे भरवत आणि ढोल ताशांच्या आवाजात हे जल्लोष आज नाशिकमध्ये करण्यात येत आहे। महिला वर्ग असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे स्थानिक पदाधिकारी असतील तर यांच्या उपस्थितीत हा जल्लोष इथे एकूणच चालू आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये काल जे अजित पवारांनी कालच्या निकालानंतर जल्लोष करण्याचे जे आदेश दिले होते आणि त्याच आदेशानंतर आज नाशिकमध्ये सुद्धा जे स्थानिक पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी जल्लोष करताना बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।